नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण नक्की काय होणार आहे तर इकडे स्वानंदीला डॉक्टरांनी जेव्हा आता सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेव्हा स्वानंदी आता डिस्टर्ब झालेली आहे. समरच्या शरीरामध्ये औषधांचा जो ओव्हरडोस आहे, गरज नसताना जी औषधं घेतली जात आहेत त्यामुळे मात्र स्वानंदीला समरची काळजी वाटत असते. म्हणून स्वानंदीने आता ठरवलेलं असतं काहीही झालं तरीही समरसाठी त्याचा डाएट प्लॅन, त्याचं शेड्यूल हे सगळं व्यवस्थित करायचं आणि त्याची तयारी सुद्धा तिनं केलेली असते. आणि सुंदर आता असा डाएट प्लॅन त्याचबरोबर एक्झरसाइज शेड्यूल असं स्वानंदीने समरसाठी केलेलं आहे. आणि रात्रभर जागून ते करून दुसऱ्या दिवशी तिने समरला दाखवलेलं आहे आणि सांगितलंय आता इथून पुढे या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जर का तुम्ही या पद्धतीने सगळं केलं तर तुम्हाला कोणत्याही गोळ्यांची गरज पडणार नाही आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, हे असं तिने स्पष्ट सांगितलेलं असतं. त्यामुळं मल्लिकाची जी काही वाट लागलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण समरने स्वानंदीचं सगळं ऐकलेलं आहे आणि आता गोळ्यांचा डब्बा हा बाजूला गेलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण शेवटपर्यंत पाहूया. इकडे समर स्वानंदी आता घरी आलेले असतात. घरी आल्यावर सगळ्यांना कळतं की समरचा BP शूट झालेला होता, म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं आणि फुल बॉडी चेकअप केलेलं आहे. त्याचे रिपोर्ट्स वगैरे आता लवकरच येतील असं स्वानंदी सांगते. मल्लिका म्हणते, बघितलंस ना स्वानंदी, म्हणजे तू जाणून बुजून समरचा औषधांचा डब्बा टाकून दिलास आणि आज त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहे. आज समरचा जो BP वाढलेला होता तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे वाढलेला होता. या सगळ्याला तू जबाबदार आहे असं म्हणत तिने आता इकडे स्वानंदीवरती ओरडायला सुरुवात करते. तेव्हा समर म्हणतो, काकू बस झालं. स्वानंदी म्हणते की काकू, हे सगळं माझ्यामुळे झालेलं नाही. या सगळ्याला कुठेतरी तुम्हीही जबाबदार आहात. कारण राजवाडे इतके दिवस गोळ्या खात होते तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही की राजवाडेंना या सगळ्यापासून अडवलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे की या गोळ्या खाणं त्यांच्यासाठी घातक आहे. सगळं ते ऐकतात ना तुमचं, मग का हे सगळं केलेलं आहे आणि कशासाठी हे सगळं असं म्हणत आता इकडे समर तिथे समरच्या समोरच स्वानंदी जाब विचारत असते. समर मात्र शांतच असतो. स्वानंदी म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मल्लिका म्हणते, मला तू बोलते. स्वानंदी म्हणते, मग कोणाला बोलू सांगा ना. राजवाड्यांना कोणी सांगितलं की ह्या गोळ्या खाल्ल्या पाहिजे, तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्यांना गोळ्या खायची आठवण कोणी करून दिली? आताही मी त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करते, पण तुम्ही मात्र त्यांना तेच सांगताय. त्यामुळे आता तुम्ही म्हणू नका की हे सगळं तुम्ही केलेलं नाहीये किंवा या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार नाहीये, असं तुम्ही बोलूच शकत नाही, एवढं लक्षात ठेवा असं इकडे स्वानंदी सांगत असते. मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका आता रूम मध्ये येते आणि अर्पिताशी बोलू लागते. अर्पिताला म्हणते, तुला माहितीये का काय झाले? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ती सांगू लागते की अगं, ह्या स्वानंदीची मजल जरा जास्तच वाढली. आज तर ती अशा पद्धतीने माझ्याशी बोलत होती आणि सांगत होती कारण तिने समरच्या समोर मला अपमानित केलेलं आहे. तेव्हा आता अर्पिता म्हणत असते, पण ही स्वानंदी समजते कोण स्वतःला? आणि हे सगळं तिचं काय चाललंय? म्हणजे दादावरती ती एवढा हक्क काय गाजवते? आता ही अर्पिता विसरलीये का स्वानंदी ही राजवाड्यांची सून आहे, त्याही पेक्षा समरची बायको आहे, कायदेशीररित्या लग्न झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तरीही जर का त्यांना प्रॉब्लेम येत असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. अशा पद्धतीने इकडे आता अर्पिता बोलत असते. कारण अर्पिताला कळतच नाहीये की स्वानंदी जर बायको असेल तर स्वानंदी या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आणणार आणि ती समरसाठी जे काही करायचं आहे ती करणार. ही गोष्ट मात्र विसरून गेलेली असते. तिच्या लक्षातच येत नाहीये की आपण हे सगळं काय करून बसलोय, आपल्यामुळेच या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम येत आहेत हे ती विसरून गेलेली असते. तेव्हा मात्र स्वानंदी आता विचार करायला लागते. स्वानंदी म्हणते की नाही, काही झालं तरीही मला आता राजवाड्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना हेल्थ कॉन्शियस बनवावंच लागणार आहे. कारण त्यांचं जेवण, त्यांच्या कुठल्याच गोष्टी वेळेवर नसतात. ऑफिस आणि या सगळ्या गोष्टींमुळं त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं आहे. एक जिना त्यांना चढता येत नाहीये, 4 पायऱ्या चढल्या तरी त्यांना दम लागतो. आता मात्र स्वानंदी म्हणते, तुमचा तो डब्बा आहे ना औषधाचा, तोच बंद केला पाहिजे. समर म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही? अजिबात ना माझ्या गोळ्यांना हात लावायचा नाही, त्या अजिबात टाकून द्यायच्या नाहीयेत. कारण त्या टाकून दिल्या तर मी जगणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. स्वानंदी म्हणते, हो हो. आता स्वानंदी म्हणते, हा जर माणूस असं बोलत असेल तर मला आता यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हा विचार स्वानंदीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मग स्वानंदी ठरवते, काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते मला छान पद्धतीने सोडवावं लागणार आहे, तरच या गोष्टी माझ्याकडून व्यवस्थितपणे सोडवल्या जातील.
मग समरला आता ती झोपायला सांगते. समर झोपी गेलेला असतो आणि स्वानंदी मात्र रात्रभर काम करत असते. आणि त्याचबरोबर स्वानंदी म्हणते की आज काहीही झालं तरीही हे सगळं झाल्याशिवाय मी झोपणार नाही. स्वानंदीने वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचा बॉडी मास इंडेक्स काढलेला असतो. समरचं सगळं व्यवस्थित असं शेड्यूल करत असते ती. कोणतं डाएट त्याला दिलं पाहिजे, त्याचं शुगर, त्याचं BP, या कोणत्या गोळ्या त्याला चालू आहेत, या सगळ्याचा वापर करून तिने AIच्या मदतीने छान असं शेड्यूल तयार केलेलं असतं. छान असा डाएट प्लॅन केलेला असतो. त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने बसल्या पाहिजेत. नेमकं मल्लिका आणि अर्पिता दोघीजणी बोंबलत हिंडतच असतात सगळीकडे. नाखुपसाची त्यांना सवय असते. आणि मग समर आणि स्वानंदीच्या रूममध्येही त्या डोकावतात आणि पाहतात तेव्हा त्यांना कळतं की ही स्वानंदी अजून जागीच आहे. नक्की हिचं काय चाललेलं आहे, काहीतरी गोंधळ होऊ शकतो असं लक्षात आलेलं असतं आणि त्या दोघीही येऊन डोकावू लागतात. तेव्हा ती स्वानंदी काय करते पाहतात आणि निघून जातात. स्वानंदीला सगळं आठवत असतं. डॉक्टरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तिनं सगळा छान असा डाएट प्लॅन तयार केलेला असतो आणि सगळं त्याचं एक्झरसाईजसाठी शेड्यूलसुद्धा तयार केलेलं असतं. आता स्वानंदी म्हणते की नाही, आता हे सगळं झालेलं आहे पण आता हे अंमलात आणलं पाहिजे आणि त्यासाठी मला राजवाड्यांशी शांतपणे या सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजेत आणि त्याही काकू समोर नसताना. जर का काकू समोर असतील आणि त्यांच्यासमोर जर मी काही सगळं बोलले तर राजवाड्यांवरती त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळं मला काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करायच्याच आहेत असं स्वानंदीने ठरवलेलं असतं. आणि स्वानंदी त्या पद्धतीने सगळा शेड्यूल केलेला आहे. परंतु स्वानंदीला माहीत नसतं जेव्हा स्वानंदी हे सगळं करत असते तेव्हा रात्रीच्या वेळी समर उठून हे सगळं मधून मधून पाहत असतो आणि त्याला कळत असतं की खरंच स्वानंदी मॅडम माझी एवढी काळजी घेत आहेत, माझ्यासाठी एवढं सगळं करतायत. एकतर त्यांना ऑफिसमध्ये काम होतं तरीही त्यांना जेव्हा कळलं आणि आनंदने लोकेशन पाठवलं त्यावेळी त्यांनी हातातलं सगळं काम सोडून त्या आलेल्या होत्या. कारण त्याच्या आधीच समरला व्हॉइस नोट स्वानंदीने पाठवलेली असते आणि समरने त्याच्या मोबाईलवरती ती व्हॉइस नोटसुद्धा ऐकलेली असते. आणि स्वानंदी आपल्यासाठी एवढं करते तर आपल्याला तिचं ऐकायला काय जातं एवढाच विचार आता समरच्या डोक्यात आलेला असतो. आणि समर सकाळी फ्रेश होतो आणि आवरून त्याच्या कामाला बसलेला असतो. तेवढ्यात स्वानंदी तिथे येते आणि म्हणते राजवाडे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा समर म्हणतो काय झालं, काय दाखवायचं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्यासाठी मी बनवलं हे सगळं शेड्यूल. आणि समर जेव्हा ते शेड्यूल पाहतो तर काय त्याला धक्का बसतो. कारण स्वानंदीने त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज असं कुठल्याच डाएटमध्ये केलेलं नसतं. हेल्दी डाएट आहे आणि त्याचबरोबर समरच्या आवडीचं डाएट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार स्वानंदीने त्याच्यामध्ये केलेला असतो आणि समरसाठी तशा पद्धतीचं डाएट तिने बनवून घेतलेलं असतं. समर जेव्हा तो डाएट प्लॅन, एक्झरसाईज प्लॅन पाहतो तेव्हा समरला एवढं भारी वाटतं, तो एवढा खुश झालेला असतो की त्या क्षणी त्याने स्वानंदीला मिठी मारतो आणि त्याच्या लक्षातही येत नाही आहे की आपण आत्ता सध्या कोणत्या नात्यात आहोत. कारण त्यांनी दोघांनीही ठरवलेलं असतं पण त्या गोष्टीचा समरला इकडे विसरसुद्धा पडलेला असतो. आणि त्याला इतकं छान वाटतं की स्वानंदी आपल्यासाठी एवढं सगळं करते तर आपणही काही दिवस त्यांचं ऐकायला काय हरकत आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार एक्झरसाईज केल्याने जर मला काही चांगल्या गोष्टी होणार असतील, मला फरक पडणार असेल, माझ्या तब्येतीत सुधारणा होणार असेल, माझी गोळ्या औषधं खाण्याची सवय मोडणार असेल तर हे मला करायला काय हरकत आहे. कारण प्रत्येक गोळ्यांचे साईड इफेक्ट्स हे आहेत आणि त्या साईड इफेक्टमुळं मला त्रासही तेवढाच होत आहे. ही गोष्ट समरच्या लक्षात आलेली असते आणि समरने आता स्वानंदीचं ऐकायचं ठरवलेलं असतं. पण त्याच गोष्टीचा परिणाम असा होतो तो म्हणजे स्वानंदीने हे सगळं बनवलंय आणि आता समरने या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा डायनिंग टेबलवरती बसल्यावर समर त्याच्यासाठी बनवलेला जो डाएट फूड आहे त्या पद्धतीने तो खात असतो आणि त्याचबरोबर तो आजीला सांगत असतो की हे सगळं स्वानंदी मॅडमनी केलंय आणि आता मात्र मल्लिका आणि अर्पिता जळून खाक होतात. म्हणजेच मल्लिकाने आजपर्यंत जे काही केलेलं होतं ते सगळं धुळीस मिळालेलं आहे आणि आता स्वानंदीच्या हातामध्ये घरातली सत्ता जाऊ लागलेली आहे. या गोष्टीची भीती तिला जास्तच वाटत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.